बघा आज शूटला चाललो आज आम्ही त्याची आज शूटला सांगा शूटचं आता त्या भागाची शूट चालू आहे. आठव्या सातव्या नाही सहाव्या शूटचं शूट चालू आहे आज त्याच्यासाठी चाललो आज आम्ही. रुपये नाही त्याची इथं तो ह्याला सांगायचा नीट व्यवस्थित. आता चालत आम्ही हाबाडा हा आता चाललो शूटला. हाबाडा आता चाललो शूटला आम्ही गाडीवर चाललो. लेकराची शाळा सुटली. लेकरं म्हणतात काय म्हणतात तशी लेकरं हाबाडा म्हणतात. हाबाडा दिसते हाबाडा म्हणतात गावामध्ये. आता आम्ही गावामध्ये झालो. गावाच्या बाहेर थोडंसं फेमस होऊन द्या आम्हाला. आमचे कंटेंट चालूच आहेत. आपलं 3 महिन्याच्या आतमध्ये एक सॉन्ग पाडणार आहे. एकदम मस्त सॉन्ग आहे. 3 महिने नंतर पाडणार आहे ते. आता उन्हाळा दिवस चालू आहे. ते पावसाळ्यामध्ये शूट होणार सॉन्ग आहे. तर त्याच्यासाठी 3 महिने इथंच काय सांगा ना हाबाडा विषय. काय हाबाडा मालिका आहे. हाबाडा मालिकामध्ये आपला प्रदीप यादवचा रोल आहे. आणि तुम्ही प्रदीपला आपल्या सपोर्ट करा. त्याच्या व्हिडिओला तुम्ही बघत जा, लाईक करीत जा, सबस्क्राईब करीत जा आणि चॅनल जास्तीत जास्त शेअर करीत जा. म्हणजे कसं आहे आपला प्रदीप आहे ना व्हायरल होईल. कारण की प्रदीप हा चांगला पोरगा आहे. त्याची हळूहळू प्रॅक्टिस चालू आहे. पण तुम्ही जर त्याला सपोर्ट जर केलं तर प्रदीप कुठतरी उचलू शकतो भविष्यामध्ये. असं आहे ते. आताच कदम लोणकेचं बाळूचं भागवतजी आमचे. चला आतमध्ये आता शूट करायचं आहे आपल्याला. इकडं शूट आहे आज आपलं मोसंबीच्या बागामध्ये. जर शेततळे आपलं मोसंबीच्या बागामध्ये शूट आहे आज बघ. हे आपल्या गावातलं मारुतीचं मंदिर आहे. मोसंबी आहे इकडं, ऊस आहे. नाही ना नंतर मग कंटेंट सापडत नाही ना. नाही जाऊन द्या नुसतं मिक्स करून टाकून द्यायचं. मसाला काय करून मसाला मिक्स मसाला करून टाकून द्यायचं. गणेश आपल्या यादवच्या चॅनलला लाईक करा, पटापटा फॉलो करा आणि व्हायरल करा प्रदीपला. गणेश आज किती सीनचं शूट आहे आपलं सांग बरं. सीन एपिसोड 7 7 6 अपलोड होईल रविवारी. भाग येईल 6 का सीन. इतकं नितळ आहे. क्लिअर मासे दिसतात. हे बघा पाणी भरपूर खोल आहे. मला एकच कला वाटती ही आपला मोबाईल येईल म्हणजे इतक्या खोल ते दुखून पाहतात. आता आलो तिथं सीनचं शूटवर. शूट चालूच आहे. कुठं शूट करायचं आहे त्याच्या लोकेशनवर चाललो आता आम्ही. मोसंबीमध्ये भरपूर गवत आहे. बाळू सर बघा काय म्हणतात. बाळू सर तुम्ही आहे ना थोडंसं प्या. बाळू सर लोकेशन कुठं सापडायचं आपल्याला. लोकेशनवर चाललो आपण आता. आलोच मोसंबीमध्ये पण शूट कुठं करायचं हे सांगा ना. लोकेशन बघू ना चांगलं व्यवस्थित जागा कुठेतरी. मोसंबी खाऊ नका फक्त थोडंच बाद झालं. बोललंय खाली सर भारी होत राहते. पट चलनच होत नाही. बघा मागून एकदम दमशे येणार मग हे होणार. तो मग सीन शूट करणार, मग हे करायचं, मग ते करायचं, मग सांगणार. त्याची काय बघा तुम्ही अवतली भोवतली. मोसंबी काय पाणी नाही फिरी नाही मोसंब्याला. पाणी आहे त्याची. अशा कसं काय काय माहिती आता. काय माहिती
हे बघा मोसंबीचा बाग आहे. मोसंबी नका चुलू ना, ते हिड हिड सोना बघून बघ का. बाग पाटलाचा बरोबर. पाटलाचे कपडे कमी नाही घातले आज दाजी. दाजी मोसंबी सोला लागले. दाजी मोसंबी द्या ना खायला. तिला भारी जागा होत राव. दर्जीने मोसंबी दिली खायला. आता मोसंबी खाऊत आपण. काय शिन आवडला नाही त्यांना, म्हणजे शिन नाही आवडला, म्हणजे लोकेशन बरोबर व्यवस्थित नाही. इथं गवत आहे मोसंबीमध्ये. म्हणजे आता दुसऱ्या ह्याच्यावर चाललोत आता आम्ही, म्हणजे दुसऱ्या जागेवर चाललो. तिथं पण झाडच आहेत असे, तिथं पण शिन शूट करायला चाललो. त्याला लोकेशन नाही आवडलं. आता दुसऱ्या लोकेशनला चाललोत आता आम्ही. आपले काय 130 झालेत, काय हे सबस्क्रायबर्स करीत नाहीत दाजी. हे बघा दाजी, हे सबस्क्रायबर्स करीत नाहीत ना. चॅनलला सबस्क्राईब करा ना. हा ना राव, सांगा बोलते तुम्ही व्यवस्थित एकदा. हे बघा आता दुसऱ्या लोकेशनवर आलोत. इथं सीताफळीचा बाग आहे बघा, सीताफळीचा बाग. दुसऱ्या सीनवर शूटवर आलो आम्ही लोकेशनला सगळेच 5 जण. कुलूप आहे, आम्ही तारीतून वाकून आलो. आता हे 3 जण म्हणतात आतमध्ये कसं यावं. हे बघा आता आमचे दजी यायला लागलेत, झटका खात यायला लागलेत. हे बघा कसे येतात दजी. दजी आलात का आतमध्ये? मग काय अवघड काय का नाही ना आतमध्ये? म्हणजे मी भारत पाकिस्तानची बॉर्डर क्रॉस करून पाकिस्तानात जाऊन आलो एकदा. असं आहे का? कवा? हे काय लय मोठं थोडंच आहे. असं आहे का? तुम्ही कवा जाऊन आलो? स्वप्न पड होतं मला तसं. स्वप्न पड होतं होय, तेच म्हणलं. मध्ये आलोत आम्ही सगळे 5 जण आहेत आम्ही. तुम्हाला आणता येत नाही तर आण जा पण. हे दर्जी पण निसर भोळे, ह्या दर्जीला सांगता येत नाही तर. हा फळी तिकडं बोळ, तिकडं मोसंबी आहे, काय जांभळी झाडं, तिथं शेततळे. शिन लावाच ठरले आता, प्रॅक्टिस चालू आहे. हे बघा गाण्या नुसतं कामळा हात देऊन उभा राहिला विठ्ठलासारखा. तालुक्यात प्रतापराव देशमुखाच्या नादाला लागण्याआधी 100 वेळा विचार करावा लागतो. शिन इथं घ्यायचा, मस्त जागा आहे एकदम. एकदा त्याचा पत्ता कळू द्या, खाली अशी अवस्था करेल. आत्ताचिक झालंय शिनच रेडी लावा लागलो त्याला. अजून 2 जण आलेत शिन शूट चल. हे मास्तर मास्तर सुद्धा येतो माहिती का आमच्या इकडे शूटला. कोणचे व्हिडिओ काढून घ्यायचे मास्तर? कोणचे व्हिडिओ काढून घ्यायचे? असा व्हिडिओ नुसते बनवायचा आणि नंतर त्यावर टाकायचं. काय टाकायचं ते तर टाकणार. मास्तर सुद्धा आमच्या शूटला येतोय. शूट हा गरीब माणसाची चालू. बाबा काय टाइमपास लावलाय दज्जीने. तुझा मोबाईल दे ना शूटिंग काढायला आमच्याकडे. इकडे आम्ही घेतो ना तसले. सरपंच पी पाणी वाजत. शूट चालू झालेलं आहे आता. 2 जण शूट आहे. ह्या सांगत होते 2 जण, आम्ही 3 जण येऊन बसलो तिथं. हे बघा बागामध्ये हा जो पण असेल ना त्याचा एकदा पत्ता कळू द्या. त्याची अवस्था अशी करेल की त्याला जन्माला आल्याचा पश्चाताप होईल. तो पण गायब झालाय. नेमकं ह्या गावात चाललंय काय? हे नंदापूर गाव शेतकऱ्यांचं गाव आहे का गावगुंडांचं गाव आहे हेच मला कळत नाही. देसाई साहेब बापालाच नाव सांगणार मी आता घरी गेला. इतक्या लांब बोलेलं तुम्ही पिक्चर काढायला ना, आता म्हणतात लांब जाऊन बसा. नाव ऐकून काहीच बोलत नव्हतं.
तर आता बघा मी आता माझ्या बापाला घेऊन येतो आणि तुमच्याकडे बघत सगळ्या कुठं चालला? मी चाललो आता माझ्या बापाला बोलायला अरे जाऊ दे, एवढं काय म्हणावं घेतो त्यांचं. मा पिक्चर मध्ये घ्या ना ते तो पिक्चर झाला जिंदगीचा आणि ते काय चांगला पिक्चर चक्का मध्ये खेळत होतो मी माझ्या गल्ली मध्ये गोट्या खेळायचा वेळ आणि चक्का खेळतो काय? आता इथलं सीन झालेलं आहे आमचं शूट पूर्णपणे. हे बघा पूर्ण शूट झालेलं आहे इथं. म्हणलं केलं नाही ह्यांनी आपल्या मोबाईलमध्ये सीन घेतले नाहीत काय. तुला त्याची तुला काय अडचण होती घ्यायला? मी तुमच्या मागे चालत होतो ना. फिरण्याला अच्छा मग सेल्फी त्याची जाऊ दे आता. बदली करायला जाऊ नका. घाम आला नाही. कसं काय शिनकच झालं त्याची. त्याने कट झाला पण परत त्याला बदल काय. अरे बघा आपले हबाडा सर्च करा. आपले 5 भाग पाडलेले हबाडा वेब सिरीजचे. आता इथून पुढचे पण बघा, अजून 5-6 भाग येतीलच. बघत राहा फक्त. आमचे मेवणे आम्ही सगळं सोबतच असतो. योगेश चल फीस दे आमच्यावली आता. आता चाललो आता आम्ही इथून बागेमधून बाहेर. गाण्याला कोणाचा फोन आलाय. आता आम्ही निघालो आहोत. चलतो आता बागेतून. आता पहिल्या लोकेशनला गेलतो का तिथंच जायचं आपलं सीन शूट करायला. तिथं दुसरे हा फोन करून पहिल्याच ठिकाण जायचं का आपल्याला? पहिल्याच ठिकाणी जायचंय सीन शूट करायला. आता ब्लॉग लय मोठा होणार आहे हा, पण 2 टप्प्यामध्ये आपण टाकून देऊ ब्लॉग. हा खूप मोठा ब्लॉग होणार आहे, त्यासाठी 2 टप्प्यामध्ये पडून जाईल तुम्हाला. मला वाटलं वाचलो दाखा बोल ते दाखा ना करंट कसं आहे लागेल नाही दिसत रे. हे बघा तिकडे बघा आवाज कसा सारखं नसते धरीत लावून सोडायचं असतं. लावून नाही असं धर ना. हे बघा असं करण आम्ही वाचलो थोड्याच्यानी. दज्जी तर पहिले वाचले. दज्जी तर अगोदर घुसले होते आतमध्ये. दज्जी पहिले वाचलेत. पदाची मौत इथं दावा इथं झाला असता. दज्जीच झाली असती बहुती आता. का तुम्ही आता आम्ही पण मिळवणे चाललो जातो आम्ही. चला दज्जी आपल्याला जायचं. इथं येऊ नका कुणी येत असेल तर. भरपूर जास्त करंट आहे. आम्ही थोड्याच्यानी वाचलो तिथून. लाईट गेलेली होती म्हणून. मावलीच घेऊन मी घे. गाडी पण आमची चेंज केली कोणतरी. त्याची दमाने घ्या ना गाडी. हे बघा पहिल्याच ठिकाणी आलो डबल आम्ही. तिथंच डबल आणलंय लोणके साहेबांनी, भाऊसाहेबांनी. भागवत जे आमचे मिळून गेले दुकानात जाऊन बसले. ते म्हणले आमचं काही काम नाही, आम्ही येत नाहीत आता. काय दाजी म्हणलं तुमचे धंदे जाऊन आता मार्केटमध्ये नाही घेऊ शकत सीन. काही नाही घेतले मार्केटमधले. डबल तिथं चालवत आता आम्ही. आलं की शूटिंग काय सोडून हे आलं का काय ना काय तर काय करतं. आणि पुन्हा हे करतो पाणी उडीत आहे का. बघा कसं पाणी उडीत आहे का. हे याच्या नादच लागत नाहीत कुणी त्यासाठी. हरामखोर दोस्त हे आराम सगळे दोस्त. हे बघा गण्या आमचा पड. तू बस ना त्यात. बस तू त्यात. तू बस. मस्त 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 मस्त. हे बघा त्यांचा चेहरा भिजल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरचं इम्प्रेशन घ्या. म्हणजे त्यांनी कसं वाटलं त्यांना पण लोणके विचारा. साहेब. लोणके साहेब किती घामाघूम झालेत बघा शूट करता करता. तुम्हाला कसं वाटलं? खूपच अशा रणरणत्या उन्हामध्ये आणि या लंच ब्रेकच्या शूटिंग थांबून आम्ही जेवण करायला आलो होतो पाण्याचं या मळ्यामध्ये. पाण्याचं. आणि या जागेवर मोटर चालू पाण्याचं. आमच्या या कसं वाटलं नामदेव रायाने आम्हा सगळ्यांना स्वतःच्या हाताने आंघोळ घातली. आणि या रणरणत्या उन्हात आम्हाला खूप खूप थंडावा मिळालेला आहे.
मी तुमच्या ह्याच्यावर पाणी हाणलं तर तुमच्या जीवाला असं गार वाटलं का नाही वाटलं? वाटलं ह्यांना विचारा कसं वाटलं, ह्यांना पण विचारा कसं वाटलं. असं जीवाला गार वाटलं जेव्हा हाणलं ह्यांच्या तोंडावर पाणी. सचिन शेटचे बी पाणी असं हाणलं बका बका पाणी. केसाला लावायचे. सचिन भाऊ काय करताय? आजले साफ सुद्धा हे बघा, हे नाल्याचा गोटा. आता इथं चाललाय सगळा खोटा खोटा. आता आपल्याला पुढं करायचंय shoot आज चालू. इथं शूट आहे. शूट करायचं इथं. कुठं करायचंय? गाडीचं सीन काढायचं इतक्या जाग्यात. हे बघा धर्मभाऊ ह्याला मार हाणण्याचे परिणाम आहेत. ते काय ते थोडंसं शूट करायचंय चालू आहे. कसं झालं ते? होत नाही ना मग, यास होते दिसत नाही चेहरा. ते फुकट लागणार. तिथपर्यंतच कडबा झाला आपल्याला. हे मेन कोणचं घ्यायचंय आता? हे जेव्हा दरवाजा उघडीत तेव्हा यांच्या चेहऱ्याची मुवमेंट दाखवायची. घ्या, मी दरवाजा उघडीतो. हे घेऊन एकदा क्लोज थांबा. असं मिचकून असं करून बळच उघडायला लागला तसं का तुम्ही असा? बस झाले शूट चालू आहे. काय धंदे लावले त्यांनी. दिवस झाले, दिवसभर झाले. हाबडा वेब सिरीज चे लेखक आहे ते बरं का. हाबडा वेब सिरीजचे 2 केसर म्हणून कोळगावचे. हे पाठ आहे आम्हाला. पुढे घरी चेहरा तिकडे. दर्जीला कॉल आहे. आता दर्जी म्हणले तेवढं करा कंटेंट पूर्ण. आपल्याला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवीन नवीन व्हिडिओ येतीलच. आज तर तुम्हाला पूर्ण ब्लॉग भेटायला म्हणून मिळेलच का. आता काय त्या प्रॉब्लेममुळे तिथून शूटिंगच्या जागेवर आलो मी बाहेर. आता थोडंसं अर्जंटमध्ये मला बीडला जावं लागलं काय तर प्रॉब्लेममुळं. त्यासाठी बीडला चाललो आहे मी. आता आलो बाहेर. इथून पुढं नाही दाखवू शकत. बाय. असं चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.